रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधणार आहोत. अल्पावधीतच पंढरपूर आणि पंचक्रोशीमध्ये रुग्णसेवेच्या बाबतीत लोकप्रिय झालेले आमचे सन्मित्र डॉक्टर पियुष ज्योती लहू बागर यांच्याशी. त्यांनी BAMS हे शिक्षण पुणे येथून पूर्ण केलेलं असून त्यानंतर महाराष्ट्रातील प्रख्यात असे डॉक्टर हरीश पाटणकर, संस्थापक कायायुर्वेद पुणे यांच्यासोबत त्यांनी सलग 4 वर्षे रुग्णसेवेचा अनुभव घेतलेला आहे. केवळ भारतामध्येच नाही तर भारताबरोबरच दुबई येथे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दिनांक 6 ऑगस्ट ते दिनांक 10 ऑगस्ट 2023 दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायायुर्वेदच्या माध्यमातून आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी व ट्रायकोलॉजी वर्कशॉपच्या माध्यमातून दुबई येथील आयुर्वेदिक डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून पंढरपूर येथे त्यांची रुग्णसेवा सुरू आहे. असा एकूण 8 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. पंढरपूर येथे प्रत्येक 15 दिवसाच्या एकादशीला श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडेकर ट्रस्ट कोल्हापूर यांच्या माध्यमातून नामदेव पायरी पंढरपूर येथे घेण्यात येणाऱ्या मोफत तपासणी व उपचार शिबिरामध्ये आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून त्यांचा सहभाग असतो. तसेच सोलापूर, पुणे व इतर ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आलेल्या आहेत. शिवाय आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करणे, त्यांच्या उपचाराविषयी बोलणे, तसेच लोकांच्या शंका कुशंका यांना प्रतिसाद देणे यासाठी त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. चला तर मग अशा लोकप्रिय डॉक्टरांशी संवाद साधूयात. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. डॉक्टर साहेब, तुमचा परिचय देताना एक गोष्ट लक्षात आली की खूप कमी कालावधीमध्ये, खूप कमी वयामध्ये तुम्ही आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दुबई येथे गेला होतात. मग मला वाटतं की पहिला प्रश्न आपण त्या संदर्भातच घेऊया. नक्कीच. की दुबई हे खूप असं प्रगत असं देश आहे. मग त्या दुबईमध्ये तिथली संस्कृती तुम्हाला पाहायला मिळाली, तेथील रुग्णांचा आयुर्वेदाविषयीचा जो भाव आहे, भावना आहे, तो तुम्हाला पाहायला मिळाला किंवा त्यांचा विश्वास जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळाला. मग तुम्ही भारतामध्ये पण काम केलं आणि दुबईमध्ये पण काम केलं. मग भारतामधील रुग्ण आणि दुबईमधील रुग्ण किंवा भारतामधील लोक किंवा दुबईमधील लोक यांची आयुर्वेदाविषयीची जी मानसिकता आहे यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला का? तर ते आम्हाला सांगा. सर, नक्कीच फरक त्या ठिकाणी आहे. कसं झालं की भारतातल्या लोकांना आपली संस्कृती किंवा आपलं जे सांस्कृतिक कल्चर आहे ते नको झाले. सध्या पाश्चिमात्य देशाचं आंदोलनीकरण सध्या आपल्या भारतात खूप चालू आहे. दुबईमध्ये काय होतंय की उलट की त्यांना काहीतरी पाहिजे की जे असं ठोस आहे, की जे मजबूत आहे, की जे पूर्वापार चालत आले. भारतीय शास्त्रामध्ये आयुर्वेद सांगून ठेवलंय तसं आयुर्वेदाचे जे मूल्य आहेत ते तिथल्या लोकांना पाहिजेत. त्यांना स्वतःचे जे डिसीज आहेत ते त्यांना बरे करून घ्यायचे, समूळ बरे करायचे. त्यामुळे त्यांना एक नवीन काहीतरी ते शोधतायत, ते त्यांना आयुर्वेदातून मिळते, ते ॲक्सेप्ट पण करतात. पण भारतात उलट काय होतं की आपल्या लोकांना ते नको झालंय, कारण का त्यांना तसं कल्चर नाही फॉलो करायचं, की त्यांना पाश्चिमात्य देशातलं कल्चर आवडायला लागले. एक दुर्दैव म्हणू शकतो आपण भारताचं. पहिल्यापासूनच भारतीय लोकांना पाश्चिमात्य देशातून काय आलं की ते खूप चांगलं वाटतं. पण आपली जी संस्कृती मूल्य आहे ती जपली पाहिजेत आणि ते पुढे नेली पाहिजेत. असा मेन डिफरन्स मला त्या ठिकाणी जाणवला की आपल्याला आपलं नकोय आणि त्यांना आपलं पाहिजे. असा डिफरन्स मला त्या ठिकाणी जाणवला. म्हणजे आयुर्वेद हा उपचार पद्धती जी आहे की तो एखादा विकार समूळ नष्ट करण्याची पद्धत. नक्कीच नक्कीच. ॲलोपॅथीमध्ये वर बघतो आपण किंवा इतर पॅथीमध्ये बघतो की तो विकार तात्पुरता बरा होतो, परत डोकवण्याची शक्यता असते. कसं आहे की यात वेगवेगळ्या पॅटर्नचा म्हणजे आमची पॅथी बेस्ट असं काही नाही, पण आयुर्वेदाची जी स्वतःची मूल्य आहेत ती पूर्वापार आलेत. म्हणजे त्याचा इतिहास पण खूप मोठा आहे. इतिहास पण खूप मोठा आहे आणि
कसं होतं की आता लोकांमध्ये ज्या व्याधी निर्माण होतात त्या लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. म्हणजे त्यांना लाईफस्टाईलमधूनच बरं करायचं की आयुर्वेदामध्ये आपण बघतो की दिनचर्या, ऋतुचर्या असे विविध अध्याय आधीच सांगून ठेवलेत की तुम्ही ह्या ऋतूमध्ये असं खाल्लं पाहिजे, असं केलं पाहिजे, किंवा दिनचर्येमध्ये पण तुम्ही सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काय केलं पाहिजे जेणेकरून तुमची बॉडी स्वस्थ राहील, या संदर्भात पण डिटेल आपल्या संहितांमध्ये सांगून ठेवलंय. तर आयुर्वेदाचं प्रयोजन हेच आहे की स्वस्थ लोकांच्या व्यक्तीचं स्वास्थ्य टिकलं पाहिजे आणि जो रोगी मनुष्य आहे तो देखील बरा झाला पाहिजे. हे आयुर्वेदाची आपण ब्युटी म्हणू शकतो. म्हणजे आयुर्वेद आणि आपली संस्कृती याचा चांगला संबंध आहे आणि त्यानुसार आपले सण उत्सव आहेत. नक्कीच. आता काही दिवसांपासून आयुर्वेदाला चांगले दिवस किंवा आयुर्वेदाची म्हणजे कोविड नंतर खूप हे क्रेज म्हणू शकतो किंवा आयुर्वेद आत्मसात करायला लागले. ही पण भारतामध्ये चांगले विश्वास वाढत चाललाय किंवा लोकांना माहिती होत चाललंय की आता भरपूर क्रिएटर्स असतील किंवा आयुर्वेदिक डॉक्टर पण असतील स्वतःच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत. लोकांना पण कळत चाललंय की काय आहे, काय कसं करायचं. चांगली गोष्ट आहे. म्हणजे भविष्यात चांगला दिवस आहेत आयुर्वेदासाठी. म्हणजे दुबईमधले लोक ते आपलं आयुर्वेद आत्मसात करतात. परंतु इतक्या म्हणजे 5,000 वर्षापूर्वीपासून जे आयुर्वेद आहे त्याच्यावर आपण आता विश्वास ठेवायला लागलोय. म्हणजे कोविडच्या काळामुळे आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण. खूप धन्यवाद सर. थँक्यू. डॉक्टर साहेब, केस गळती, केसांचे विकार आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार याविषयी आपण चर्चा करतो आहोत. तुम्ही दुबई आणि भारतामधल्या लोकांची मानसिकता माझी सांगितली. मग आता खूप लोकांचा प्रश्न असा आहे की केस गळती आणि केस पांढरे होणे सध्या खूप लोकांना त्रसतात. मग खूप लोकांना ही व्याधी आहे. मग याचे मूळ कारण कोणते आणि याच्यामध्ये वात, पित्त आणि कफ यापैकी कुठली जी संस्था हे शरीर प्रवृत्ती आहे ती त्याला कारणीभूत आहे का? आणि यासाठी बऱ्याचदा खूप लोक असं करतात की स्वतः मेडिसिन घेतात. ते कितपत योग्य आहे ते सांगा. कसं होतं की कुठलाही केस आपल्याला असा सोडून जात नाही की आपलं काहीतरी खाण्यापिण्यात किंवा वागण्यात किंवा आपल्या डेली शेड्यूलमध्ये काहीतरी चुकत असतं, त्यामुळं आपलेच केस आपल्याला सोडून जात असतात. त्यामुळं महत्त्वाचं काय की आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण काय चुकीचं करतोय की जेणेकरून आपला वात वाढेल, पित्त वाढेल किंवा कफ वाढेल. म्हणजेच काय, जर तुमचं रात्री जागरण झालं तर तुमचा वात वाढणार आहे. जास्त प्रमाणात तुमचं जंक फूड खाण्यात आलं तर तुमचं पित्त वाढणार आहे. किंवा आईस्क्रीम, दही वगैरे असे पदार्थ खाण्यात येत असतील तुमचा कफ वाढणार आहे. तर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय चुकतंय की जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट आपल्या वात, पित्त, कफ या त्रिदोषांवर होतोय आणि त्याच्यामुळे केसगळती होते. हे आपण पहिल्यांदा शोधतो आणि त्याच्यानंतर मग आपण ट्रीटमेंट त्याच्यानुसार आपण चालू करतो. तर महत्त्वाचं काय की आपल्याला कळलं पाहिजे की आपलं काय चुकतंय खाण्यामध्ये किंवा एकंदरीत लाईफस्टाईलमध्ये. त्यामुळे रुग्णाने डॉक्टरांकडे गेलं पाहिजे ना आपण. हो नक्कीच. कसं होतं की हल्ली बरेच जण एखादी ॲड लागलेली असते टीव्हीवर की असं ऑइल आहे किंवा हे ऑइल आहे, हे वापरा किंवा 100% रिझल्ट येईल. तर तसं न करता की तुमची प्रकृती कुठली आहे, वात, पित्त, कफ अशा 3 प्रकृती सांगितल्यात, त्यानुसार तुमच्या प्रकृतीसाठी काय बेस्ट आहे हे तुम्ही एक नजीकच्या वैद्याकडे जाऊन आधी बघितलं पाहिजे की वात प्रकृतीच्या व्यक्तीसाठी कुठलं ऑइल बेस्ट आहे, पित्ताच्यासाठी कुठलं आणि कफाच्यासाठी कुठलं. तर त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट चालू केली तर ती नक्कीच तुमच्यासाठी 100% लाभदायक होणार आहे. पण असं जर तुम्ही टीव्ही सिरियल, टीव्हीच्या ॲड वगैरे बघून जर तुम्ही औषधं घेत असाल तर ते तितपत योग्य नाही. कारण का आयुर्वेदिक पण एक मेडिसिन आहे. बऱ्याचदा सांगे वांगे सुद्धा होतं की तुम्हाला हा रिझल्ट आला, माझा हो नक्कीच. कसं होतं की कावळा बसायला फांदे तुटायला, आपल्या इथं मन आहे. कधी कधी एखादा तुक्का लागून जातो, एखाद्याच्या प्रकृतीला ते औषध सूट होत जातं, पण म्हणून तर प्रत्येकाच्या प्रकृतीला सूट होईल असं नाहीये ना. त्यामुळे तुमच्या प्रकृतीसाठी काय बेस्ट आहे हे तुम्ही आधी तुमच्या नजीकच्या वैद्याकडे जाऊन बघितलं पाहिजे, तपासून घेतलं पाहिजे, त्यानुसार तुमची औषधं चालू केली पाहिजेत. आणि आता केसांच्या बाबतीत बोलायचं झालं तर केस गळतीचं जे मेन कारण आहे ते 3 दोषांमध्ये ज्यावेळेस कमी जास्त होतं, म्हणजे ज्यावेळेस तुमचा वात वाढलेला असतो किंवा पित्त वाढलेला असतो किंवा कफ वाढू द्या, यातली कुठली जरी एंटिटी एखादी वाढली तर तुमचं केस गळती चालू होते. आता कसं होतं की ज्यावेळेस आपल्याला खाण्यामध्ये जंक फूड जास्त येतं, रात्री जागरण ज्यावेळेस होतं किंवा पित्त करणारे जे पदार्थ आहेत की जसं की उष्ण पदार्थ म्हणजे आम्ल पदार्थ, चहा जास्त पिणे, यामुळे तुमच्या शरीरातील पित्त दोष वाढून केसांची गळती चालू होते. त्यासोबतच पित्ताचा दोष वाढल्यामुळे केस पांढरे होणे, केस गळणे अशा तक्रारी चालू होतात. त्यामुळे तुमचं आधी पित्त कमी केलं पाहिजे. पित्त कमी झालं की त्या संदर्भातील ज्या काही केस गळतीच्या समस्या आहेत त्या देखील कमी होणार आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो की
केस पांढरे झाले त्याला काळे करण्यासाठी काय करायचं किंवा तेल कोणतं वापरायचं हे आपण स्वतःच ठरवतो. हो. तर तसं न करता नजीकच्या जे वैद्य आहेत डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे. केसांची तपासणी करून त्यानंतर उपचार केला तर तो आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतो. नक्कीच नक्कीच. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर साहेब, आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं की लोक स्वतःच काही औषधं घेतात, परंतु आता तुमचा अनुभव मोठा आहे, तुमचा अभ्यास मोठा आहे. मग आजवरच्या अभ्यासातून किंवा मग अनुभवातून आम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की केसांच्या समस्या आहेत, केस गळती असेल, केस पांढरे होणे असतील किंवा आणखीन काय समस्या असतील, तर या समस्येसाठी कोणकोणती आयुर्वेदिक औषधे, तेलं किंवा औषधी चूर्ण उपयुक्त आहेत ते आम्हाला सांगा. आणि सरासरी लोकांनी कोणतं तेल वापरावं, खोबरे तेल वापरावं, आवळ्याचं वापरावं, ब्राह्मी वापरावं, बदाम वापरावं, भृंगराज वापरावं की अन्य कोणतं तेल वापरावं, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. कसं होतं की आता आवळा, बहुगुणी आवळा, तो प्रत्येक प्रकृतीला सूट होणार आहे, तो प्रत्येक प्रकृतीला सूट होईल असं औषध आहे. त्यामुळे ज्यांची केस गळतीचं प्रमाण जास्त आहे त्यांनी रोज सकाळी उठलं की अनुशापोटी आपला चायपत्तीचा जो चमचा असतो छोटावाला, तो 1 चमचा आवळ्याचं चूर्ण सकाळी उठून अनुशापोटी खाल्लं पाण्यासोबत तरी पण चालणार आहे. किंवा च्यवनप्राश नावाचं औषध तुम्ही ऐकलं असणार आहे. ते जरी च्यवनप्राश लहान मुलांनी 1 चमचा, प्रौढ लोकांसाठी 2 चमचे, ते जरी सकाळी अनुशापोटी खाल्लं वरून दूध पिलं तरी देखील चालणार आहे. आवळ्यामध्ये केसचे असे गुणधर्म जास्त असतात की ज्यामुळे केसगळतीच्या समस्या ज्या आहेत किंवा केस वाढीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे आवळा चूर्ण किंवा च्यवनप्राश हे तुम्ही सकाळी खाऊ शकता. या दोघांपैकी एक जरी काही जरी चालू केलं तर नक्कीच तुमची केसगळतीची समस्या आहे ती बऱ्यापैकी कमी होणार आहे. आणि आता तेलाच्या बाबतीत बोलायचं झालं, आपल्याकडे एक प्रकार आहे की म्हणजे विकेंडला किंवा रविवारी किंवा शनिवारी आपल्याला वेळ मिळेल तसं आपण तेल लावतो. तर तसं न करता रोजच्या रोज तेल लावायचंय. लोकांची चूक काय होते की लोक म्हणतात की आपण संडेला तेल लावू, सॅटर्डेला लावू, आपल्याला सुट्टी मिळेल तसं लावू. हा, पण तसं न करता छोटं म्हणजे 4-4 थेंब आपल्याला केसांमध्ये ऑइल जिरवायचंय. मग ते कुठलंही असू द्या, बदाम तेल असू द्या किंवा आपलं साधं खोबरेल तेल असू द्या, कुठलंही ऑइल तुम्ही रोजच्या रोज 4-4 थेंब केसांमध्ये जिरवलं तर नक्कीच तुमची केस गळतीची समस्या कमी होणार आहे. कसं होतं की आपण शेतीला जसं खत पाणी टाकतो तसं तेल आपल्या केसांसाठी उपयुक्त आहे. म्हणजे थोडं तेल रोजच्या रोज लावलं पाहिजे. असं नाही की तुम्ही एकाच दिवशी लावलं सोडून दिलं, रोजच्या रोज थोडं लावलं पाहिजे. त्यामुळे कुठलंही तेल लावा, फक्त रोजच्या रोज लावा. दररोज लावलं पाहिजे. म्हणजे शनिवार रविवारी जी लावण्याची पद्धत आहे नाही थोडी चुकीची आहे. आपल्या इथं चंपे करतात पूर्णपणे शनिवार रविवारी, तसं सुद्धा करायचं नाहीये. म्हणजे जास्त खत टाकलं तरी शेतीचं नुकसान आहे, कमी टाकलं तरी शेतीचं नुकसान आहे. त्यामुळे चंपी करायची नाही तेलानं, फक्त आपल्याला केसांमध्ये जिरलं पाहिजे तेल. इतक्या प्रमाणात ते घ्यायचंय. म्हणजे 4-5 थेंब सुद्धा खूप होऊन जातात. त्यामुळे ज्यांची समस्या आहे की नाही माझं सगळं चेहऱ्यावर तेलकट येतं, तर तसं का होतं की जास्त प्रमाणात तुम्ही तेल वापरता, थोड्या प्रमाणात वापरायचंय पण रोजच्या रोज वापरायचंय. म्हणजे बरेच लोक शनिवारी आणि रविवारी तेल लावत असतात, तर ती पद्धत चुकीची आहे. केसांना दररोज 4-5 थेंब हे तेल लावलंच गेलं पाहिजे. आणि ज्यांना केसांची काळजी आहे त्यांनी तर हा नियम आत्मसात केलाच पाहिजे. डॉक्टर साहेब, खूप खूप धन्यवाद. डॉक्टर साहेब, मागील प्रश्नामध्ये तुम्ही सांगितलं की कोणतं तेल वापरायचं आणि किती वेळा वापरायचं, अतिशय छान तुम्ही मार्गदर्शन केलं. परंतु केस वाढीसाठी वेगवेगळे पंचकर्म आहेत. मग ते पंचकर्म किंवा शिरोधारा असे उपचार फायदेशीर आहेत का, आणि तसा तुमचा काय अनुभव आहे का, तर तो आम्हाला सांगा. आता शिरोधारेचं तुम्ही बोलला, तर शिरोधारा काय करते की मानसिक संतुलन ज्यावेळेस किंवा आपलं मानसिक काय संतुलन बिघडतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या प्रसंग काय असे येतात की जेणेकरून आपलं काय मानसिक संतुलन त्या ठिकाणी बदलतं, चलबिचल होते. त्यावेळेस शिरोधारा काय करते की एकदम शांतपणे इथं आपल्या इथं धारा, एक संत धारा सोडली जाते. त्यामुळं तिथल्या जे हे आहे ते एकदम शांत होऊन जातं. म्हणजे डोक्याचं टेन्शन आपण कमी झालं असं म्हणतो. तर केस गळतीच्या बाबतीत पण असं की ज्यावेळेस मानसिक ताणतणाव वाढतो त्यावेळेस देखील तुमचे केस गळतात. त्यामुळे शिरोधारा काय करते की मानसिक ताणतणाव कमी करते व केसांसाठी ते उपयुक्त आहेच. आता ब्राह्मी तेलाची शिरोधारा किंवा आवळा तेलाची शिरोधारा, अशा विविध तेलाच्या किंवा ताकाची पण शिरोधारा असते. तर शिरोधाऱ्याचं काम आपण म्हणू शकतो
की केस गळतीचं कमी करणे सोबत मानसिक ताणतणाव कमी करणे हे आहे. आणि सोबतच बस्ती वमन विरेचन असे 3 पंचकर्म पण आहेत. रक्तमोक्षण पण आहे. रक्तमोक्षण म्हणजेच काय की जळूच्या साह्याने आता भरपूर जणांना इंद्रलुप्त म्हणजे चाई पडण्याचा त्या ठिकाणी हे असतं. चाई भरपूर जणांमध्ये पडते. त्यामध्ये आयुर्वेदामध्ये जलोकावचरण नावाचं म्हणजे जळू लावणे हे तुम्ही ऐकलं असेल. जळू दूषित रक्त काढून टाकणे हे खूप छान रिझल्ट देणारं असं पंचकर्म आपण म्हणू शकतो. ते आपण तुम्ही नजीकच्या वैद्याकडे जाऊन करू शकता. ते उपयुक्त आहे. किंवा ज्यांचा वात वाढला आपल्याकडे उपलब्ध आहे. हो आहे, आपल्याकडे आहे. आपल्या पंढरपुरात ते आहे. आपण केलेले पण आहे भरपूर रुग्णांमध्ये. किंवा ज्यांचा वात वाढलाय त्यांच्यासाठी बस्ती आहे. ज्यांचं पित्त जास्त होतं त्यांच्यासाठी विरेचन आहे. किंवा जे कफाचा ज्यांचा त्रास होतो त्यांना आपण वमन देतो. तर असे पंचकर्म उपलब्ध आहेत. ते फक्त काय करायचं की तुमच्या नजीकच्या वैद्याकडे जाऊन संपर्क करा की तुमची प्रकृती आहे त्यांच्यानुसार ते वैद्य ठरवतील आणि तुमचं पंचकर्म करतील. म्हणजे ज्यांना केसांची खरीच काळजी घ्यायची आहे त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन ते पंचकर्म वगैरे या गोष्टी करून घेतल्या तर त्याचा निश्चितच फायदा. निश्चितच. खूप धन्यवाद सर. डॉक्टर साहेब, मागील प्रश्नामध्ये आपण पंचकर्म किंवा शिरोधारा याविषयी चर्चा केली, परंतु प्रत्येकाचा आहार केसांसाठी कसा असावा, काय खावे किंवा काय खाऊ नये याबद्दल थोडक्यात सांगा. आपण सगळ्यात पहिल्यांदा पेशंटला असं सांगतो की तुम्ही लवकर जेवायला चालू करा. म्हणजे मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगून ठेवलंय की न्याहारी पद्धत आपल्याकडे होती. म्हणजे आपले जुन्या काळामध्ये लोक काही ना काही पोटामध्ये खाऊन जायचे. किंवा आपल्या घरी पण असं म्हणतात की अरे काहीतरी खाऊन जा म्हणजे उपाशीपोटी बाहेर पडू नको. त्यामुळे तुम्ही उपाशीपोटी बाहेर पडायचं नाहीये. एकतर पूर्ण आहार घेऊन बाहेर पडायचे. म्हणजे तुम्ही 9 ते 10 वाजेपर्यंत तुमचा आहार घेतलेला पाहिजे. म्हणजे फुल जेवण त्यामध्ये पाहिजे. असं नको की नाश्ता पाहिजे. त्यानंतर मग संध्याकाळी तुम्ही सूर्यास्ताच्या आधी म्हणजे 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही जेवायचंय. त्यानं काय होतं की आपलं बॉडी क्लॉक मेंटेन राहतं. बरोबर. कसं होतं की लोक काय करतात की दुपारी 12 नंतर जेवतात की ज्यावेळेस एकदम सूर्य माथ्यावर असतो त्यावेळेस पित्ताचा काळ एकदम पीक मध्ये असतो. बरोबर. त्यावेळेस न जेवता तुम्ही सकाळी जेवला की ते तुमच्या बॉडीसाठी एकदम म्हणजे व्यवस्थित ठरणार आहे. त्यामुळे देखील केस गळतीची समस्या बऱ्यापैकी कमी होणार आहे. त्यामुळे लवकर जेवावं हे पहिले एकतर स्टेप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्या दिनचर्येमध्ये अभ्यंग सांगून ठेवले. म्हणजे अंगाला तेल जिरवणे. म्हणजे कुठलंही तेल घ्या. अगदी तीळ तेल देखील तुम्ही सकाळी आंघोळीच्या आधी उठायचंय 10 ते 15 मिनिटं थोडंसं तीळ तेल घेऊन थोडंसं कोमट करून पूर्ण बॉडीमध्ये ते जिरवायचंय. जेणेकरून तुमची स्निग्धता टिकून राहील. आता बऱ्याच जणांमध्ये कसं होतं की थंडीमध्ये पण वृक्षता भरपूर जणांना येते. अगदी केमिकलचे जे हे आहेत आपले बाकीचे साबण वगैरे लावून किंवा आपलं मॉइश्चरायझर लावून ते देखील कमी होत नाही. त्यामुळे अशा लोकांनी सकाळी उठून अभ्यंग केलं पाहिजे. दररोज करायचंय. दररोज अभ्यंग केल्यानं वात कमी होणार आहे. तुम्हाला नवीन एनर्जी येणार आहे. अभ्यंगाला तेल वापरायचं कोणतं? बेसिकली साधं तीळ तेल देखील वापरू शकता तुम्ही. बाकीचे तेल आहेत चंदनबला, लक्षादी वगैरे असं. पण प्रत्येक घरामध्ये खोबरे तेल असतं ते देखील लावू शकता. ते किंवा बदाम तेल ते देखील लावू शकता. पण बेसिक तेलाचं तेल कुठे पण मिळतं. ते सर्वश्रेष्ठ सांगितलंय. त्यामुळे तुळ्याचं तेल देखील तुम्ही लावू शकता. ते प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीला चालणारं देखील आहे. त्यामुळे ते करायचंय. आणि काय करायचं की पित्तकर पदार्थ खाणं टाळायचंय. म्हणजे की तामसी आहार टाळायचंय. म्हणजे कसं होतं की हल्ली लोकांमध्ये चहा खूप घेतात लोक. आणि लिंबू काय होतं की अगदी आपण एक पोह्याची प्लेट घेतली तर असे काय जण असतात की त्यामध्ये 4-5 लिंबू पिळतात. 5 फोडी पिळतात. त्यामुळे लिंबू आणि मीठ हे सर्वात जास्त खाणं हे केसांसाठी धोकादायक आहे. असं पण काय वर्ग आहे की ज्यांना जेवणावरून मीठ लागतं. म्हणजे जेवणामध्ये मीठ योग्य असेल तरी पण अजून वरून घेतात. खूप लोकांना सवय असते. त्यामुळे लिंबू जास्त प्रमाणात खाणं टाळायचंय. मीठ पण जास्त प्रमाणात घेणं टाळायचंय. लवकर जेवायचंय. अभ्यंग तुम्ही रोजच्या रोज चालू केलं तरी देखील तुम्हाला बॉडीसाठी उपयुक्त ठरणार आहे. तुमचं वात कमी होऊन वातामुळे जे केसाच्या तक्रारी आहेत त्या देखील कमी होणार आहेत. आणि सोबत मागं सांगितल्याप्रमाणे आवाज चूर्ण किंवा च्यवनप्राश तुम्ही रोजच्या रोज खायचंय. आणि मी प्रत्येक पेशंटला माझ्या सांगत असतो की कठीण कवचाचं फळ तुमच्या खाण्यामध्ये ठेवायचंय. म्हणजे बदाम, अक्रोड किंवा पिस्ता. आता बदाम, अक्रोड जरा उष्ण असतात त्यामुळे ते तुम्ही भिजवून खावा. संध्याकाळी भिजवून ठेवा आणि सकाळी उठलं की ते भिजवून खावा. अशी फळ तुमच्या खाण्यामध्ये ठेवायचे. आणि ओल्या खोबऱ्याचा तुकडा म्हणजे ओलं खोबरं आपल्याकडे सारण्यासाठी वगैरे वापरतात ते देखील तुम्ही एक तुकडा खाल्ला तरी बऱ्यापैकी तुमच्या केस गळतीची समस्या कमी होणार आहे. आणि आता
काय होतं की बरेच जण अगदी केस ड्राय करण्यासाठी हेअर ड्रायर वगैरे वापरणं किंवा स्ट्रेटनर हो, वापरणं, हो. तर शक्यतो तशा गोष्टी टाळाव्यात की जेणेकरून केसांना हानी होईल. आणि बाहेर फिरताना केसांवर काहीतरी बांधून फिरलं पाहिजे. हल्ली आपण बघतो की धूळ भरपूर झाली खूप आहे, आहे. त्यामुळे केसांवर काहीतरी बांधून फिरलं पाहिजे किंवा हेल्मेट घातलं पाहिजे. हेल्मेट आता काही काही जणांचं कसं होतं की भरपूर पेशंट प्रश्न विचारतात की डॉक्टर हेल्मेट घालतोय पण आमची केस गळतात. तर त्यासाठी काय करायचं की पांढरा स्वच्छ धुतलेलं कापड आधी डोक्यावरून बांधायचं, मग हेल्मेट घालायचं. तो कापड रोजच्या रोज धुतला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून धूळ वगैरे आपल्या केसांमध्ये बसणार नाही. अशा छोटे छोटे उपाय असतात, ते देखील खूप मोठे इम्पॅक्टफुल ठरतात. अशा गोष्टी करायच्या. म्हणजे आपला जो दैनंदिन आहार जर चांगला असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहील. नक्कीच. आणि बऱ्याच जणांना अशी सवय असते की घरचं काहीच खायचं नाही, म्हणजे बाहेर हो, अगदी नाश्त्यापासून तर खाणं, बाहेर. नाश्त्यापासून ते संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, काही काही जणांना व्यवसायामुळे किंवा जॉबमुळे खाता येत नसेल, पण त्यातला त्यात बेस्ट ऑप्शन शोधायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी पुण्याला होतो, कधी कधी जेवायला उशीर व्हायचा, त्यावेळेस मग 2 ऑप्शन असायचे, एक तर हॉटेलमध्ये जेवायचं किंवा मेसमध्ये जेवायचं. तर असा ऑप्शन शोधावा की जे आपल्या शरीरासाठी हितकारक राहणार आहे. चपाती भाजी जे तर आपल्याला मिळेल ते खावं. आपण आता बघतो की लोक रोटी खातात किंवा तंदुरी, म्हणजे असं मॅरिनेटेड सगळं अन्न खातात. तसं न खाता आपलं महाराष्ट्रीयन जेवण तुम्ही जेवला तर नक्कीच ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे आहारामुळे आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. नक्कीच. आणि आरोग्य चांगलं राहिलं की त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या केसांवरती नक्कीच होणार आहे. खूप खूप धन्यवाद सर. डॉक्टर साहेब, केसांच्या वाढीवरती आहाराचा कसा परिणाम होतो तुम्ही सांगितलं, परंतु आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये झोप, ताणतणाव आणि मानसिक आरोग्य हे वाढलं आहे. मग याचा केसांच्या वाढीवर आणि आरोग्यावर कसा परिणाम होतो? नक्कीच परिणाम होतो सर. ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठते स्वस्थ रक्षार्थ आयुष्य, म्हणजेच काय की ब्राह्मी मुहूर्तावर आपल्या आयुर्वेदात उठायला सांगितलंय. पण सध्याची जनरेशन सकाळी पहाटे 5 वाजता झोपते. हो. त्यामुळे काय होतं की विपरीत परिणाम त्याचे आपल्या बॉडीवर दिसतात. त्यामुळे ते करणं टाळावं की लवकर झोपलं पाहिजे. आणि त्यासोबतच मानसिक ताणतणावाचा नक्कीच इम्पॅक्ट आपल्या बॉडीचा आपल्या केसांवर देखील होतो. त्यामुळे मानसिक ताणतणाव तुम्ही टाळला पाहिजे. जर काही टेन्शन वगैरे असेल तर टेन्शन घेतल्यामुळे पण केस गळतीच्या समस्या खूप वाढल्यात. अगदी महिलांमध्ये काय होतं की त्या एक गोष्टी बोलून दाखवत नाहीत. म्हणजे आपण कसं आपल्या पुरुषांमध्ये आपण गोष्टी बोलून दाखवतो, महिलांमध्ये तसं त्या जास्त प्रमाणात व्यक्त होत नाहीत किंवा व्यक्त न झाल्यामुळे त्या गोष्टी साठून राहतात. त्यामुळे महिलांमध्ये केस गळतीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि याचं मेन कारण असतं की मानसिक ताणतणाव. त्यामुळे महिलांमध्ये मानसिक ताणतणाव हे सगळ्यात जास्त कारण आपल्याला दिसून येतं. मानसिक ताणतणाव तुम्ही पहिल्यांदा टाळला पाहिजे. त्यामुळे आधी व्यक्त झालं पाहिजे. व्यक्त झालं की तुमचा ताणतणाव कमी होणार आहे, त्याचा इम्पॅक्ट केसांवर देखील होणार आहे. मग तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे आणि ताणतणाव कमी झाला की नक्कीच केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे व्यक्त झालं पाहिजे आणि 4 लोकांच्या मध्ये मिसळलं पाहिजे. नक्कीच. आणि ज्या गोष्टीतून आपल्याला सकारात्मक आनंद मिळतो अशा गोष्टी केल्या पाहिजे. छंद जोपासले पाहिजे, बागकाम केलं पाहिजे. सध्या तेच होत चाललंय की लोकांना मोबाईल मधून टाइमच नाही, त्यामुळे छंद जोपासायला वेळच कोणाकडे. त्यामुळे छंद जोपासले पाहिजेत. पॉझिटिव्ह वाईब्स आपण घेतल्या पाहिजे. सकाळी चालायला गेलं पाहिजे जेणेकरून अजून आपल्याला ऊर्जा मिळेल. लोक काय होत चालले की त्या स्क्रीनमध्येच गुरफटत चालले, त्यामुळं सगळी गोष्ट एक कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. त्यामुळे देखील केस गळतीची समस्या वाढत चालली. त्यामुळे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, ताणतणावमुक्त जीवन जगलं पाहिजे. त्यामुळे देखील केसांच्या वाढीसाठी खूप चांगला इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे अत्याधिक प्रमाणामध्ये मोबाईल वापरण्याने ही गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे. नक्कीच. मोबाईलमधून वेळ काढून लोकांशी संवाद साधला पाहिजे, आपले छंद जोपासले पाहिजे आणि शरीरासाठी जेवढा व्यायाम गरजेचा तेवढा व्यायाम केला पाहिजे. खूप छान माहिती सांगितली डॉक्टर साहेब. आता आपण हल्ली पाहतो की टीव्हीवरच्या जाहिराती बघून किंवा वर्तमानपत्रात जाहिराती बघून रासायनिक द्रव्य असलेले शॅम्पू, डाय किंवा आधुनिक हेअर प्रोडक्ट आपण वापरतो, तर ते कितपत योग्य आहे? कसं होतं की सर, लोक ह्याला रिझल्ट आला म्हणजे तुम्हाला रिझल्ट आला म्हणून मला रिझल्ट येईल असं काय नाहीये. आणि रासायनिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर रासायनिक हे तितपत सध्या उपयुक्त नाही ठरत आहे की त्यात काय केमिकल वापरलेत हे आपल्याला नॉलेज बघतोच की. हो, शून्य नॉलेज असतं. आपण अंधानुकरण करतोय, म्हणजे या हिरोने ही ऍड सांगितली म्हणून ते आपण वापरायला चालू करतो. तर तसं न करता की तुम्हाला काय उपयुक्त आहे तुम्ही आधी जाणून घेतलं पाहिजे. आता कित्येक हेअर डाय पावडर जे आहेत त्याच्यामुळे लोकांना किंवा महिलांवर जास्त प्रमाणात वांग यायला लागले चेहऱ्यावर. हे पण एक कारण आहे वांगाचं.
त्यामुळं नॅचरल हेअर डाय तुम्ही वापरलं पाहिजे. आपल्या आयुर्वेदमध्ये आमचे गुरु हरीश पाटणकर सर हे आपल्याकडे म्हणजे आपल्या आयुर्वेद पंढरपूर ब्रँचला पण तो उपलब्ध आहे. नॅचरल हेअर डाय प्रॉडक्ट, नॅचरल हेअर डाय आपल्याकडे उपलब्ध आहे, ते तुम्ही वापरलं पाहिजे. नॅचरल जेवढे प्रॉडक्ट आहेत तेवढे तुम्ही वापरले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला नुकसान काय होणार नाही, त्यातून फायदाच तुम्हाला होणार आहे. त्यामुळे तुम्ही नॅचरल गोष्टी वापरायला चालू करा की जेणेकरून तुम्हाला काय त्यातून तोटा होणार नाही. म्हणजे किमान त्याचा अतिरिक्त टाळला टाळला पाहिजे किंवा किमान त्या गोष्टीबद्दल तुम्हाला नॉलेज पाहिजे ॲटलिस्ट की हे आपण करतो ते बरोबर आहे का किंवा चुकीचं आहे. तेवढं जरी नॉलेज असलं तरी तुम्ही म्हणजे इनप आहे ते, पण तुम्ही नॅचरल गोष्टींकडेच वळलं पाहिजे. खूप छान माहिती सांगितली डॉक्टर साहेब, धन्यवाद. डॉक्टर साहेब, आता या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे, पण त्याचा दुष्परिणाम केसांवरती होतो. मग त्याच्यानंतर लोक उपचार करतात, परंतु हा उपचार होण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागू शकतो? कालावधीच्या बाबतीत बोलायचं झालं सर, तो डिफर करतो, म्हणजे प्रत्येक प्रकृतीनुसार वेगळा असतो किंवा व्यक्ती सापेक्ष असतो. काही काही जणांमध्ये लगेच होईल, त्यांनी जर आपली लाईफ औषधं व्यवस्थित रेग्युलर घेतली, आहार व्यवस्थित घेतला, त्यांची लाईफस्टाईल मेंटेन ठेवली, एक 4 ते 5 महिन्यात रिझल्ट तुम्हाला दिसतात. पण कसं होतं की सध्या लोकांमध्ये तेवढं फॉलो करण्याची मानसिकता नाही आहे किंवा लोकांना झटपट पाहिजे, म्हणजे 15-20 दिवसात तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे असं नाही आहे. केसांची गळती थांबवण्यासाठी आपल्याला नॅचरली काम करायचं, म्हणजे आतून तुमच्या बॉडीचं पोषण झालं पाहिजे. 7 धातू 3 दोष ह्यांच्यावर आपल्याला काम करायचंय. मग त्यासाठी थोडासा वेळ जाणार आहे. तो कालावधी कमीत कमी 7 ते 8 महिन्यांपर्यंत असतो. त्यामध्ये नक्कीच आपण अशी औषध देतो की जे तुमच्या 3 दोषांवर काम करतील, तुमचे धातू मजबूत करतील. त्यामुळं आता केसगळतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अस्थि धातू आणि शुक्र धातू हे महत्वाचे आहेत. तर अस्थि आणि शुक्र धातू ज्यावेळेस मजबूत होतील त्यावेळेस नक्कीच तुमची केसगळतीची समस्या कमी होणार आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या आरोग्य ज्योतीमध्ये आपण त्याच्यावरच कार्य करतो. म्हणजे 7 धातू जे असेल त्यांना पोषण करणारे आपण औषध देतो. 3 दोषांमधलं काय वाढलंय हे आपण समजा पित्त वाढलं असेल तर पित्त कमी करणारी, पित्त वाढल्यामुळे केस पांढरे होण्याच्या समस्या पण आहेत, त्यानुसार आपण औषध देतो. तर त्यासाठी एक कमीत कमी 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो. पण औषधासोबतच तुमची लाईफस्टाईल पण बदलली पाहिजे. आहार बदलला पाहिजे आणि विचार सगळ्यात महत्वाचे बदलले पाहिजेत. त्यामुळे आनंदी राहिलं पाहिजे. 7 ते 8 महिन्यात एवढं सगळं केलं तर नक्कीच तुम्हाला भविष्यात चांगले रिझल्ट दिसतील आणि राहिलेली केस पण टिकून राहतील. विकार जे आहे ते समूळ नष्ट होऊन जाते. समूळ नष्ट म्हणण्यापेक्षा केसांना एक चांगली मजबूती येते, आतून केस चांगली फुटायला सुरुवात होते. म्हणजे हेअर फॉलिकल्स जे असतात, खुंटलेली केसांची वाढ आहे ते नक्कीच चांगल्या पद्धतीने अजून यायला चालू होते. आणि केसांचं आरोग्य सुधारल्यामुळे आपल्याला काय वाटतं की ती जीवनशैली आपण अंगीकारावी. आणि आता लोक काय विसरून जातात की 7-8 महिने आपण केलं म्हणजे आज इथनं पुढचं आपल्याला केस गळणार नाही. तसं नाहीये. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुमच्या खाण्यामध्ये थोडासा जर इम्पॅक्ट काय झाला म्हणजे हे निरंतर चालणारी प्रोसेस आहे. औषध गोळ्यांचं ठीक आहे 7-8 महिने आहे, पण भविष्यात परत पण तुम्ही लाईफस्टाईल तुमची सांभाळली पाहिजे. आता आज सध्या लाईफस्टाईल डिसऑर्डर नवीन निघालेत. सध्या हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढले किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा डायबिटीस, अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत. ते सगळ्या लाईफस्टाईल मधूनच उत्पन्न होणाऱ्या सगळ्या ते डिसीज आहे. त्यामुळे तुमची लाईफस्टाईल मेंटेन ठेवा. लाईफस्टाईल मेंटेन ठेवली की केस पण तुमचे मेंटेन राहणार आहेत. आणि कसं होतं की काही पेशंटमध्ये बऱ्याच म्हणजे खूप प्रमाणात हेअरफॉल झालेला असतो, त्यांच्यासाठी आपली औषधं तर आहेतच. त्यामुळे लाईफस्टाईल प्लस औषधं हे दोन्ही पण चांगलं चालू ठेवलं की तुमची नक्कीच केस गळती कमी होणार आहे. म्हणजे जीवनशैली उत्तम जर तुम्ही ठेवली तर एकूण आरोग्य आणि त्याचबरोबर केसांचं आरोग्य सुद्धा नक्कीच सुधारणार. खूप खूप धन्यवाद. डॉक्टर साहेब, मागील 25 ते 30 मिनिटं आपण केसांचे विकार, केस पांढरे होणे आणि त्यावर उपचाराविषयी चर्चा करतो आहोत. परंतु बऱ्याचदा उपचारानंतर पुन्हा केस गळती होते. मग ही केस गळती होऊ नये म्हणून रुग्णांनी काय काळजी घ्यावी? आता तुमचा अनुभव आणि अभ्यास मोठा आहे, मग तुम्ही काय सल्ला द्याल? 3 गोष्टी जर मी आपला जो इतक्या वेळ आपलं बोलणं झालं त्यातल्या 3 गोष्टी मी सारांश रूपाने तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा म्हणजे लिंबू आणि मिठाचं सेवन कमी प्रमाणात करावं. जास्त प्रमाणात सेवन करू नये. ते खूप मारक ठरतात केस गळण्यासाठी. म्हणजे केसांच्या तक्रारी आहेत त्यासाठी जास्त प्रमाणात लिंबू आणि मीठ खाणं हे खूप मारक त्रासदायक ठरतं. त्या गोष्टी करू नये. 2 नंबर गोष्ट म्हणजे रोजच्या रोज तुम्ही तेल तुमच्या केसांना लावलं पाहिजे. थोडं केस न किमान 4 थेंब लावलं पाहिजे. आणि 3 नंबर गोष्ट म्हणजे तुमचं डाएट आणि तुमचा व्यायाम
हे तुम्ही योग्य रीतीने ठेवलं तर नक्कीच तुमचे केस तुम्हाला सोडून जाणार नाहीत. आहे ते केस चांगल्या पद्धतीने टिकून राहतील आणि नवीन केस अधिक जोमाने येतील. या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला परत परत केस गळतीची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे या 3 गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळायचे. डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद. आमच्या सर्व दर्शकांची खूप मागणी होती की केस विकारावरती व्हिडिओ करा. नक्कीच मग तुमच्या पाठपुरावा करून तुम्ही आम्हाला आज वेळ दिला, मार्मिक कट्ट्यावर आला, संवाद साधलात आणि पुन्हा तुमच्याशी काहीतरी एखादा वेगळा विषय घेऊन आम्हाला यायचं आहे. नक्कीच. परंतु तरीही तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळ दिला आणि मार्मिक कट्ट्यावर संवाद साधला आणि लोकांच्या बऱ्याच समस्या या निमित्त त्यांच्या समस्यांचं निराकरण होईल असं मला वाटतं. आणि पुन्हा आपण नक्की भेटू. धन्यवाद सर. आणि मार्मिक संवादच्या आपल्या रवी सरांनी आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील त्यांचं मनापासून धन्यवाद.